मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुक्या जनावरांचे अनेक अपघात होत आहेत. रात्रीच्या अंधारात ही जनावरे महामार्गावर बसत असल्याने अनेक वाहन चालकांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले. हीच बाब लक्षात घेत मनसेने पहाटे अशा मोकाट जनावरांना रेडियम लाईट असलेले बेल्ट बांधण्याचा पुढाकार घेतला. यामुळे ही जनावरे वाहन चालकांना आता अंधारात स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे. या कामी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी विशेष पुढाकार घेतलाय. मनसेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जय महाराष्ट्र. मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष. आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुक्याच्या वतीने व शिवप्रतिष्ठान वेलशेत यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल NH-66 नॅशनल मुंबई गोवा हायवे रोडवर जे गुरंढोरं जे फिरत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मुख्य प्राण्यांना कुठल्या प्रकारे कळत नाही, पण ह्या अशा गाड्या जात असतात. आम्ही नेहमी या रोडला फिरत असतो. आम्ही इथे स्थानिक आहोत. बऱ्याच वेळा बघत असताना इथे गुरांना काही जखम झालेली असते, काही गुरं मरून पडलेले असतात. अशाच अनुषंगाने आम्ही एक नवीन संकल्पना राबवली की आम्ही एक असे बेल्ट लावलेले आहेत. ते जे बेल्ट आहेत ते पूर्णपणे असे लाईटीमध्ये चमकणारे बेल्ट आहेत. अशा आम्ही आज हे पूर्ण नागोठा विभागातील वाकणपर्यंत पूर्ण क्षेत्रामध्ये जेवढे गुरंढोरं हवेला फिरतात त्यांना हे आम्ही बेल्ट लावलेले आहेत. जेणेकरून ह्या बेल्टनी ह्या गाड्या सावकाश जातील आणि तसेच या बेल्टमुळं एखाद्या ढोरांचा मुख्य प्राण्यांचा जीव वाचेल. एवढंच आम्हाला यामागचा एक उद्देश आहे आणि सगळे आम्ही गोरक्षक असल्यामुळे आमची संकल्पना आज आम्ही राबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.